पाहिलं तर रेग्युलरची स्पर्धा पाहिलेली आहे, ही 40+ स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय आणि या स्पर्धेने ही सगळ्यांची मन जिंकलेले आहे. याच नावाने आपण जर पाहिलं तर एक संघ मुरबाडचा धानिवली संघ खेळतो. याच नावाची स्पर्धा आपण पनवेलमध्ये बघत असतो. विशाल जितेकर व त्याचबरोबर तेजस मात्रे या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्या स्पर्धेमधला फॉर्मॅट जर आपण पाहिलं तर ग्रामीण आणि ओपनचा असो, अशी ही आपल्या डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील स्पर्धा म्हणजेच आदर्श चषक. टॉस जिंकल्या मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी ते म्हणजे संघ देसाईने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. या ठिकाणी आपण बघतात मैदानावरती गावदेवी उंबारलीला. बघूया, ही महत्त्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरी आहे, ही उपांत्य फेरी आहे. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि उजव्या बाजूला हे चषक. नानांनी यंदा चषक अत्यंत सुंदर आणलेले आहेत. काय जबरदस्त ज्याने कोणी चॉईस केलं आहे, खरोखर त्याचे कौतुक करायला हवं. कारण या दरम्यान आपण बघताय चेंडू गेलाय मागे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. एकदा मिळेल बॉलिंग मार्कवर रवी मात्रे. पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये देखील पहिलंच हाताळलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीला आपण बघितलं जेव्हा रेग्युलर खेळायचे तेव्हा बॅटिंग ओपनिंगला करायचे आणि गोलंदाजी ही पहिल्या 1-2 ओव्हरमध्येच टाकताना आपण त्यांना बघितलेलं आहे. पण पूर्वीचा खरं तर काळ वेगळा होता, पूर्वीचे चेंडू वेगळे. कॅप सरळ करायची आहे प्लीज. गोलंदाज तयार. ओहो हो, कॅप सरळ केली आणि कॅच पण सरळ पकडली आहे. फलंदाज बाद आणि पहिल्यांदा आपण बघतोय मिडॉनला झेल टिपला पहिल्याच बॉलवरती फेस करताना. आणि सचिन भोईरसाठी आजचा दिवस अत्यंत वाईट राहिला. सचिन भोईर खरं तर मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त फॉर्मात होते, त्याच्या व्यतिरिक्त इतर खेळाडू आउट ऑफ फॉर्म होते. पण आज रवी फॉर्ममध्ये येताना दिसतोय. आज SP ने चांगली कामगिरी केली, आज अमितने मैदानावरती चांगल्या पद्धतीने साथ दिली. पण आज या संघाचा प्रमुख बॅकबोन मात्र लवकर परततोय आणि तिसऱ्यांदा बघा शून्यावरती बाद झालेले आहेत. कुठेतरी मनाला ती गोष्ट खरं तर खटकते. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, या गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघितलेल्या आहेत. कित्येक खेळाडूंना बॅट पॅचचा सामना करावा लागलेला आहे. अप्स अँड डाऊन, चढ उतार आयुष्यात येतात, तसे क्रिकेटच्या मैदानावरती येत आहेत. पण या सगळ्या गोष्टींना आपण विसरायला हवं. जसे चांगले दिवस राहत नाही तशी वाईट दिवस जास्त दिवस राहत नाही. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमध्ये संधी ही मिळत असते. पण या क्षणाला ही विकेट फार महत्त्वाची होती देसाईसाठी. मैदानावरती बंधुराज येत आहेत सचिन यांचे. श्याम पुढे येऊन कट करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. तलवार पुरानी लेकिन धार आज भी नाही आहे. टप्पा अचूक आपण बघतायत. जेमतेम 3-4 पावलांचं रनअप त्यांचं बघायला मिळते. शरीराने थोडेसे पारदस्त झालेले आहेत. हो, खोदून काढले. हा देखील चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी होते आज. श्याम भोईर देखील संघर्ष करताना दिसला धावांसाठी. धावफलकावरती बघता आपण केवळ 1 धाव झाली आहे. चेंडू मात्र या ठिकाणी 4 आपण बघतोय. गोलंदाजी अप्रतिम होते. पॉवर प्लेमध्ये मिड विकेट आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफला साई आहे. डीपमध्ये ऑन साईडला तुम्ही जितूला बघतायत. बॉलिंग मार्कवर रवी मात्रे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट. श्यामसाठी पुढचा चेंडू. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न. काय फिल्डिंग आहे. ओ, डायरेक्ट हिट झालंय. पण बघूया अंपायरने तिसऱ्या पंचांना सोपवला निर्णय. खरं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवणं खरं तर कठीण काम आहे. कठीण काम नाही, पण आपल्याकडे साईड अँगल नाही. आपण जर आपल्याला फ्रंट कॅमेऱ्याने जे काही कव्हर झाला असेल त्यामध्ये जर ते निदर्शनात आलं तर आपण एक योग्य डिसिजन देऊ शकतो. अन्यथा अंपायर जो डिसिजन देतील मैदानावर तोच त्यांना मान्य करावा लागेल. कारण आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत. एक कॅमेरा आपण स्टेज कव्हर करताना बघतोय, स्टेजवरनं समोर सोडला आहे. एक अगदी बॉलरच्या मागे आपण बघता त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन बसलेले आहेत. बघूया निर्णय काय येतोय. या ठिकाणी आमचे सचिन ठाकूर चेक करतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं जाईल, झूम करून बघितलं जाईल, क्लोजअपमध्ये बघितलं जाईल, स्लो मोशनमध्ये या ठिकाणी बघितलं जाईल आणि त्यानंतर निर्णय बघूया काय येतोय. वेळ लागतोय थोडासा, पण आपण योग्य निर्णय पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षक म्हणजे कुठल्याही स्पर्धेचा खरं तर प्रमुख घटक असतो. तर बघूया, आणि या प्रेक्षकांशिवाय खरं तर कुठलीही स्पर्धा, जसं कुठल्याही लग्न कार्य शुभ कार्यात जर पाहुणे नसतील तर त्याला काही एक अर्थ नसतं. करोड रुपये खर्च करा, पाहुणेच नाही तर अर्थ नाही. जसं क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षक नसतील तर मजा नाही. प्रेक्षक यूट्यूबवरती असतात, प्रेक्षक शक्य झालं तर मैदानावरती असतात, पण या मैदानावरती नेहमीच प्रेक्षकांची आपल्याला गर्दी थोडीफार बघायला मिळते. डाव्या बाजूला प्रेक्षक सावलीमध्ये बघत असतात, मॅचचा आनंद घेतात. आणि या मैदानावरती नेहमीच तुम्हाला वातावरण अगदी शीत वातावरण बघायला मिळते. वेळ बघूया या ठिकाणी काय सॉफ्ट सिग्नल, काय अंपायर आपला नॉट आउट आहे, सॉफ्ट सिग्नल. तर बघूया काय निर्णय येतो. वेळ जास्त घेऊ नका प्लीज, कारण की अंधार पसरत चाललाय. तर ग्राउंड अंपायरचा जो निर्णय आहे तोच या ठिकाणी आपण मान्य करावा लागेल, कारण इथे आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही आहे. अँगल आपल्या या ठिकाणी खरं तर समोरून आहे. हां, दिसतंय जवळून, पण ती जी लाईन आहे, पॉपिंग क्रीज आहे, ती आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे तो निर्णय घेता आला नाही. अशा प्रकारे हे षटक संपलं. या षटकात धावा केवळ 2 आणि 1 विकेट. काय बॉलिंग केली आहे बघा, कौतुक करतायत त्या ठिकाणी खरं तर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज देखील. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, रेग्युलरचं क्रिकेटही खेळत होते. फिटनेसच्या बाबतीत थोडीशी चिंता मगाशी ते सांगत होते की भरपूर वजन झालेलं आहे, पण बॉलिंग खूप चांगली करतात. वेळ पडल्यास 1-2 षटकारी मारू शकतात. आणि अशा प्रकारे केवळ 2 धावा. आजच्या दिवसातील सर्वात इकॉनॉमिकल षटक रवी म्हात्रे यांनी फेकलेले आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय खरं तर उमरली बॅटिंग करताना आपण बघितलेली आहे. टॉस जिंकून दोघांच्याही मनासारखं झालेलं आहे, पण सध्या तरी टॉस जिंकून जो निर्णय घेतला होता पहिल्या ओव्हरमध्ये तो अत्यंत योग्य बघायला मिळाला. फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाही. डॉट चेंडूंचं प्रमाण आपण जास्त पाहिलं. आता बॉलिंगसाठी या ठिकाणी फिरकीचा जादूगर तयार होतोय. दिलीप पाटील आणलेले. ओ सुपर बॉलिंग, पडल्यानंतर चेंडू सरळ निघतो विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात केली दिलीपने. रवी जाऊन त्या ठिकाणी काहीतरी चर्चा करत आहे श्यामशी. सांगतात की मॅच महत्त्वाची आहे, आपल्याला या मॅचमध्ये जर आपण जिंकलो तर किमान 1 ट्रॉफी तरी आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला दावा करावे लागतील. घरचं मैदान देसाईचं जरूर आहे, पण आपल्याला इथून जर चांगली बॅटिंग झाली, धावा झाल्या तर आपण काहीतरी करू शकतो. जेल होईल का. वॅकॅन एरियामध्ये चेंडू पडतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 4 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. मोठी धावसंख्या करण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज या ठिकाणी आहे. दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार. दिलीप यांनी श्यामसाठी स्क्वेअर लेग लावलाय, मिड विकेट लावला. एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफला फिल्डर. फिल्डर धावतात त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. गुड थ्रो. या दरम्यान आपण बघताय 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्सने धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे, कारण धावा येणं आता फार गरजेचं बनलेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर चांगली बॅटिंग करून एक 45-50 पर्यंत पोहोचले, एक चांगली मॅच होऊ शकते. मिस टायमिंग झाले, स्वतः जज करतायत दिलीप. आणि एक सोप्पा झेल टिपला. श्यामला परतावं लागेल. संघर्ष करत होते धावांसाठी. हा संघर्ष इथे संपलेला आहे आणि हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय जय गावदेवी उंबारली संघाला. लेफ्ट हँडेड बॅटर. चांगली बॉलिंग झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव क्रिएट केला होता तो कायम ठेवलेला आहे. आज उंबारलीच्या लौकिकाला साजेसा खेळ राहिला नाही.
2 मॅचेस जरूर जिंकलेले आहेत, पण ही महत्त्वाची मॅच आहे. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा. लेफ्टी वर्सेस लेफ्टी कॉन्टेस्ट तुम्ही बघाल. दिलीप पाटील आधीच पुढे आले होते. इनर एज लागले. चेंडू चाललाय मागे फायनलच्या दिशेने. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय सफल. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 8. पहिला सामना देसाईच्या अगेन्स्ट जिंकला. त्यानंतर आपण बघितलं नारिवलीसारख्या संघाला पराभूत केला. पण बॅटिंगमधली चिंता भेडसावते अजूनही टीमला. पण आज या फायनल आजच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये एक मोठी धावसंख्या जर उभी नाही केली तर गोलंदाजांवरती दडपण येऊ शकतो. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 9. अजूनही धावसंख्या दुहेरी अंकात गेली नाही आहे, डबल डिजिटमध्ये पोचली नाही आहे, कारण की गोलंदाजी प्रभावशाली राहिलेली आहे. पूल करतायत. फिल्डर आहेत मागे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. रवी धोका पत्करला आणि या दरम्यान अपील तर झालं आहे. पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. रवी फार वेगाने आले होते. चांगला फिटनेस रवीचाही एस पीचाही. फिटनेस फार महत्त्वाचा आहे. तुम्ही 40+ खेळा, तुम्ही कुठल्याही लेवलचं क्रिकेट खेळा, अंडर 19चं खेळा, फिटनेसचं महत्त्व फार महत्त्व असतं फिटनेसला क्रिकेटमध्ये. आणि जर तुम्ही फिट असाल फिजिकली तर फिट असणं गरजेचं आहे, पण मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. कारण मैदानावरती तुमची मानसिकता जर कणखर असेल तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. पण जर तुम्ही मनाने खचले तर मग तुमचं फिजिकली स्ट्रॉंग असणं देखील अव्यर्थ आहे. या दरम्यान आपण बघताय 2 षटकं संपल्या. धावफलकावरती 11 5.5 धावांची धावगती आहे. देसाईचा संघ एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख पूर्वी राहिली आहे. आज 40+ चांगली कामगिरी करत आहेत. सध्याच्या घडीला गोळवली संघाची कामगिरी चांगली आहे. चिकनगर संघाने छाप सोडलेली आहे. काही संघ अजूनही संघर्ष करतायत स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी, गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. कधी कधी काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, कधी कधी काही गोष्टी एकदम चांगल्या घडतात, पण कधीही आस सोडायची नाही. प्रयत्न शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी तयार. सचिनला आणलेलं आहे. 3रं षटक घेऊन येतात सचिन. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. स्क्रीनच्या समोर धडकलाय. आलाय बऱ्याच वेळानंतर हा चौकार. तर हातात घ्यावी लागते. रवीलाच गेअर बदलावं लागेल. रवीलाच या मैदानावरती लढावं लागेल संघासाठी. रवी भोईर पुन्हा एकदा तयार. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत. लॉंग ऑनला साई आहेत. साईच्या हातातून 2 धावा घेणं इतकं सोपं काम नाही आहे. साईसारखा फिल्डर जेव्हा सीमारेषेजवळ फिल्डिंग करतो कुठल्याही फलंदाजाला धोका पत्करताना विचार करावा लागतो. साईचे स्ट्रॉंग आर्म्स आहेत. थ्रो त्याचा डीपमधून ऑन दी स्टंप जातो. मग तो नॉन स्ट्राईकला असेल किंवा स्ट्रायकिंग इनला. तो या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावावरती रेग्युलरच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड आपण बघितले, पण जेव्हापासून तो 40+ खेळतोय त्याने अनेक कीर्तिमान या 40+च्या दुनियेमध्ये नोंदवलेले आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. केवळ 1 धाव मिळेल. चांगली बॉलिंग मैदानावरती आपण बघताय ती म्हणजे सचिनची. धावफलकावरती एकूण आहे त्या ठिकाणी 17 धावा आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. उद्या अंतिम दिवस. 2 दिवसीय स्पर्धा आणि अत्यंत दिमागदार आयोजन. 2 दिवसाचं आयोजन खरं तर अशा पद्धतीचं फार कमी वेळा बघायला मिळतं, पण ज्या पद्धतीने मैदान सजवलं आहे व्यासपीठावरती आपण ज्या पद्धतीने मान्यवर बघतायत. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रोक चांगला होता, पण केवळ 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झालेली आहे. अत्यंत चांगली खेळपट्टी आपण बघतायत. या मैदानाची सीमारेषा जर आपण पाहिले तर भरपूर लांब बाउंड्रीज आहेत. मिड विकेटची सीमारेषा सगळ्यात मोठी आहे.
लॉंग ऑनच्या कंपॅरिझनमध्ये स्क्वेअर लेगची सीमारेषा तितकीच मोठी आहे, पण लेफ्ट हँडेड बॅटरसाठी स्क्वेअर लेग थोडा जवळ आपल्याला बघायला मिळतोय. मिडविकेट भरपूर लांब आहे लेफ्टीला देखील. इनर एज, मागे फिल्डर आहेत, वेल स्टॉप, साऱ्या काही गोष्टी देसाई संघाच्या बाजूने घडत आहेत. जय वागेश्वर, खतर वागेश्वराची कृपा नेहमीच्या गावावरती राहिलेली आहे आणि कित्येक वर्षापासून जेव्हापासून क्रिकेटची सुरुवात झाली याच नावाने देसाई संघ खेळत आलेला आहे आणि वागेश्वर या नावातच खरं तर ताकद आहे. आणि या वागेश्वराचं नाव ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं केलं, देवाची कृपा सदैव राहिलेली आहे. या संघाने भरपूर वर्षापासून आपली दहशत निर्माण करून ठेवलेली आहे. तो देसाई संघ ड्राईव्ह करतात फ्रंट फूटवरती, डीपमधून फिल्डर येत आहे त्या ठिकाणी. साई, काय जबरदस्त फिल्डिंग, थ्रो मात्र गेलाय मागे, थांबवलाय. हनुमान सारखी मोठी भिंत मागे उभी केली आहे. हनुमान असल्यानंतर चेंडू मागे जाईल कसं ते सांगतायत. जर मला नसता लागला तर तो बाउंड्रीवर गेला असता. चायनाच्या भिंतीपेक्षा मोठी भिंत आहे आणि काय जबरदस्त स्टॉप केला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवला असेल खुणालने तुम्हाला कशा पद्धतीने तो चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला आहे. धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाल्या ती 21 धावा झाल्यात. धावांची गती 7.00 बघायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा दाखवतात आपल्याला खुणाल. चांगली कामगिरी खुणालची राहिली आहे दिवसभरामध्ये. सगळी मेहनत या तिन्ही खरं तर जे 3 तरुण आपण बघतात खुणाल आहेत, त्याचबरोबर कॅमेरामॅन या ठिकाणी मोरेश्वर आहेत आणि तेजस, तिघंही आपण बघितलं एकदम तरुण आहेत आणि खूप चांगली कामगिरी ते करतायत. ओमचा MTCला आणखीन पुढे न्यायचं असेल तर या सगळ्यांना आणखीन मेहनत करावी लागेल. नवीन गोष्टी आणाव्या लागतील, अपडेट व्हावं लागेल. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली आहे प्रत्येक क्षेत्रात आणि कॉम्पिटिशनपेक्षा आता आपण स्पष्टच म्हटलं तर चिंदीगिरी जास्त झालेली आहे सगळ्या क्षेत्रात, फक्त या क्षेत्रात नाही मी म्हणत. एकाने 1500 सांगितले का दुसरा 1200 म्हणतो आणि तिसरा येऊन शाणा म्हणतो 800 पण करतो. ऑन साईडला चेंडू गेलाय, तिथे फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण बघतोय. 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन बसलेली ती म्हणजे 23 धावा. हाईटचा आपण चेक करणार आहोत. बॅटिंग रिव्ह्यू आहे, बघूया. रिव्ह्यू आहे बिमरसाठी आहे, रनआउटसाठी आहे. रनआउटसाठी खरं तर आपण देणार नव्हतं, पण आपण सकाळी सचिन यांच्याशी चर्चा केली, मिलिंद यांच्याशी चर्चा केली की जर आपल्याला व्यवस्थित दाखवता आलं इट्स अ फेअर बॉल तर आपण नक्कीच प्रयत्न करू, कारण आपल्याकडे साईड अँगल नाही आहे. पण आपल्या फ्रंट कॅमेऱ्याने जर आपल्या त्या गोष्टी क्लिअर झाल्या तर आपण नक्कीच योग्य निर्णय मैदानावरती पोचू. पुढे आले, ऑन साईडला ड्राईव्ह करतात, मिडविकेट झोनमध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतोय 25 धावा झालेल्या आहेत. धावा फार संत गतीने आलेले आहेत. मोठ्या पटक्यांचा खरं तर आपल्याला मोठे पटक्यामध्ये चौकार आपण या इनिंगमध्ये फक्त एकच बघितलेलं आहे. त्यामुळे म्हणजे धावसंख्या तुम्हाला फार मोठी बघायला मिळाली नाही. ड्राईव्ह करतायत, अलंग द ग्राउंड खेळले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या दरम्यान आपण बघतायत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 27. अंतिम षटक प्रगतीपथावरती. साई मात्रे बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा SP दमछाक झालेली आहे. भरपूर धावायला लागले, भरपूर संघर्ष करावा लागले. रवी अक्षरशः खाली बसलेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टांच्या वरून चेंडू गेलाय. वाईटची मागणी करत होते पण अंपायर सांगतात की तुम्ही इतका दूर निघून आले की चेंडू यष्टांच्या वरून गेला, त्यामुळे हा फेअर बॉल आहे, हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा साई. कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे तिथे. चेंडू उचललाय पहिल्या टप्प्यात. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि या दरम्यान आपण बघतायत धावा धावफलकावरती 29 झालेले आहेत आणि अजूनही या ओव्हरमधला 1 चेंडू शेष आहे. एकमेव चौकार जो आला होता फलंदाज रवीच्या बॅटमधून. त्या रवीला फारशी स्ट्राईक मिळाली नाही,
सीतारामने भरपूर मेहनत केली, सिंगल डबल्सच या ठिकाणी बघायला मिळालं. गोलंदाजी अप्रतिम झाली. पहिलं षटक सगळ्यात इकॉनॉमिकल राहिलं, केवळ 2 धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली. ड्राईव्ह करतात, अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय, पुन्हा एकदा धावायच्या 2 धावा, धावून खरं तर दमछाक झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतोय की डाव पहिला संपुष्टात येतोय. धावफलकावरती आपण बघतोय एकूण 31 धावा झाल्यात आणि 8.00च्या आवश्यक धावगतीने देसाईला 32 धावा करायच्या आहेत. देसाईसाठी धावसंख्या पुरेशी असेल का, त्याच्या पद्धतीने संघाचा बॅटिंग लाईनअप आहे, बॅटिंगमधली डेप्थ आहे, स्ट्रेंथ आहे, त्यावरनं 32 धावा या कमी वाटत आहेत. पण मित्रांनो, हा खेळ क्रिकेट आहे. इथून जर उंबारलीने चांगली बॉलिंग केली तर मग नक्कीच काही घडू शकतं मॅचमध्ये. पण बघूया उंबरलीकर कशा पद्धतीने परफॉर्मन्स देत आहेत. आज ज्युनियर प्रेम दुपारी आला आहे, तो अजूनपर्यंत थांबलेलं आहे, आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेलं आहे. मागाशी त्यांनी देसाईच्या संघाचा व्हिडिओ या ठिकाणी बनवला जेव्हा ते मैदानात उतरत होते. चला लवकरात लवकर मैदानावरती उतरा, वेळ जास्त घेऊ नका. आणि बघा रवी सांगतात बस झालं दमलो मी, पण रवी काय करणार, रवी भोईर सांगतात आम्हाला दमछाक तर होते, क्रिकेटात खेळत असा तुम्ही भरपूर धावा धावून काढल्यात, त्यामुळे ही दमछाक झालेली आहे. तर या ठिकाणी हे सत्र संपले, दुसरं सत्र सुरू होईल. माझा या स्पर्धेतील अंतिम टर्न होता. खरं तर आयोजकांची इच्छा होती की 2 दिवस तुम्ही यायला होतं, पण काही कारणास्तव म्हणजे आधी आपण डेट दिलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला ते कॅन्सल करता येत नाही. पण नानांचा आग्रह होता, नानांचं प्रेम आहे आमच्यावरती, प्रत्येक समालोचकांवरती, आणि त्या प्रेमाबाई आम्हाला यावं लागतं. आधी नानाने डेट दिली, त्यानंतर कितीही कुठलीही स्पर्धा जरी आली तरी आम्ही ती घेत नाही. आणि नानांचे प्रेम निरंतर आमच्यावरती राहू दे अशी अपेक्षा नानांकडनं करतो आहे. मी मात्र रजा घेतो आहे. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. या स्पर्धेला शुभेच्छा देतो आहे उद्याच्या दिवसासाठी. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदर्श चषक, जय पडलेगाव. आपण ज्याने आजचा दिवस या स्पर्धेसाठी खरं तर वेळ नव्हता, मात्र नानांचं प्रेम, मिलिंदचं प्रेम त्यांच्यावरती सातत्याने राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी प्रेमाखातीर या ठिकाणी येऊन आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. मी विनंती करेन नानांना की आपल्या शुभ हस्ते जे आमच्या कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष आहेत विनोद पाटील भूपर, त्यांच्या ठिकाणी आपण करणार आहोत सदिच्छा सन्मान सोहळा. मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून त्यांचा सन्मान करतोय आपण. थँक्यू सो मच. आपण आलात आजच्या दिवसामध्ये, त्याबद्दल आपला आभार. चला सामना सुरू होतोय. लक्ष्य टार्गेट आहे ते फक्त 32 धावसंख्येचं. या 32 धावा करायच्या टीम वागेश्वर देसाई.
ए संघाला सलामीची जोडी जितू पाटीलच्या जोडीला साई मात्रे आणि गोलंदाज सचिन भोईर. प्रत्येक वेळेला गोलंदाजांचा क्रम बदललाच उंबारली संघाने. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. फिल्डर जवळपास नाहीये. श्याम भोईर आले तोपर्यंत चेंडू सीमा पार गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती दर्जेदार चौकार. ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सचिन यांना पाहतोय. ओ एजंट टेकन. थोडीशी गती परिवर्तन केलं. मागचा बॉल जर पाहिलं तर मिडल स्टंपला होता. यावेळेस थोडासा बाहेर काढला आणि एज लागली. फलंदाज बाद. बिग विकेट. प्रत्येक टीममध्ये 2-4 खेळाडू नवीन येतच असतात. कारण जेव्हा रेग्युलरमध्ये खेळता 40 झालं का तुम्ही पुन्हा एकदा 40+ पदार्पण करता. या प्रत्येक टीमच्या बाबतीत असंच चित्र पाहायला मिळतं. एका दुसऱ्या संघाचा अपवाद वगळला तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने टीमला उभारी देण्याचं काम केलं जातोय. फटका येते सुद्धा चांगला. गॅपमध्ये ताकद भरपूर लावली आहे. हो स्टॉप केलं एसपीने. गुड फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. आज मात्र ग्राउंड फिल्डिंग उंबारली संघाचं चांगलं राहिलं आहे. मागचा सामना त्याने फिल्डिंगच्या जोरावरती जिंकला मी म्हणेन. कारण एकही चेंडू मिस केला नाही आहे. कॅचेस पकडल्या गेल्या. हलक्या हाताने कट केलं जातोय. ओहो एक जरी धाव मिळाली आहे. चौकार पहिल्या बॉलवरती आला. त्यानंतर विकेट. त्यानंतर 2 आणि पुन्हा एकदा एकेरी धाव. साई मात्रे पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येतात. आज सकाळच त्यांना मोठं जीवनदान मिळालं पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर त्याने केलेली चांगली बॅटिंग सर्वांच्या लक्षात राहील अशी बॅटिंग झाली आहे दोन्ही सामन्यामध्ये. मागच्या सामन्यातसुद्धा चांगल्या धावा बनवल्या. पहिलाच बॉल. हो या ठिकाणी स्ट्रॉंग अपील केलं गेलं आहे. 4 खेळाडू जवळजवळ 7 खेळाडू एकत्र आले अपील करण्यासाठी. रन नाही आहे. डेलिबरेट आहे. कारण तुम्ही जेव्हा ॲक्शन करता तेव्हाच तुम्हाला ती रन मिळू शकते. मोमेंटम व्हायला पाहिजे. तुमच्या शरीराचा हालचाल व्हायला पाहिजे. अगदी आतमध्ये चेंडू अगदी वेगाने आला. त्यामुळे फलंदाजाला खेळता आलं नाही व्यवस्थित. स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. आता पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 फिल्डर धावतात. चेस आहे. लॉंग चेस आहे. थांबवायचं आहे चेंडूला. आणि काय केलं. हातामध्ये उचलला. परत सुटला. परत गेला बाहेर. आणि अखेरकार चेंडूने शर्यत जिंकली आहे. अर्थातच चौकार. विजयदादा पाटील आपलं सुद्धा स्वागत आहे. आज तिकडे भरपूर चांगले तुमचा ॲपड डान्स करतात कोणतरी. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर गेला तेव्हा मात्र त्याने आणून दिलेले आहेत. शिवाय लहान मुलांना सुद्धा पाहिलं आपण सकाळपासून त्याच दिशेला चेंडू सातत्याने जात होते.
धावा झाल्यात त्या एकूण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, 1 बाद 11. गरज होती ती 32 ची गरज होती. योगेश पाटील एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून गेलाय बॅकफुट पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि तोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत वेळ होता या दोन फलंदाजामध्ये एकेरी धाव घेण्याचा आणि ती धाव एकवटली गेली आहे. अद्याप 17 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. एका चौकार षटकार सामन्याला काढणी देईल, मात्र डॉट बॉल विकेट उंबारली संघाला आतमध्ये प्रवेश करून देतील. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, सफल राहिलाय. एकेरी धाव मिळत असताना षटक दुसरा पहा मिळतो आपल्याला. ओ कट करण्याचा प्रयत्न, साधा सोपा झेल सोडलाय सचिन यांचा. नितीन होते त्या ठिकाणी. काय केलं, अगदी चेंडू हातामध्ये विसावला होता, थोडेसे वाकले खाली आणि झेल चेंडू पडला हातातून, त्यामुळे ते जीवनदान मिळत असताना या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. योगेश पाटील यांचा पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धाबा आल्या त्या 11. मात्र या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 3 सिंगल आल्यात. बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, वाईड बॉल. 1 अवांतर धाव मिळत असताना लीडिंग एज आहे. कॅच इटचा कॉल आहे, कॅच कोण टिपणार ही विकेट फार महत्वाची आहे. साई मात्रेला अखेरकार जाळ्यामध्ये ओढवलंय ते योगेश पाटीलने. चांगला असा झेल टिपला. याच्या अगोदर पाहिलं तर लेग ब्रेक होता हा, आणि आता मात्र थोडीशी दिशा परिवर्तन केली आणि ज्या फलंदाजाची गरज होती त्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं. जरी सुद्धा 32 धावा बढवायच्या असल्या 32 तरी सुद्धा आता ही 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यात. नवीन फलंदाज बॅटर नितीन पाटील मैदानामध्ये येत असताना पहा मिळतं. खूप खोलवरती फलंदाजी या संघाची आणि होम ग्राउंड आहे त्यांचं. प्लस पॉईंट असतो, प्रत्येकाला आपल्या मैदानावरती कसं खेळायचं हे सातत्याने माहिती असतं. त्यामुळे आता या कमी धावसंख्येवरती सुद्धा रोख लावतील का, कारण ही चाललेली लढत A1 ट्रॉफीसाठी आहे. जो जिंकेल तो एखादी ट्रॉफी तरी मिळेल त्या संघाला. हा, आणि उंबारले संघाचे एक लेजंड खेळाडू ज्याने कित्येक ऊन पावसाले पाहिल्यात या क्रिकेटमध्ये, ते सोमनाथ दादा भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. स्कोर झालाय 14 15 17 धावसंख्येची गरज आहे. अद्याप या षटकामध्ये पाहतोय आपण चांगली गोलंदाजी. फुल टॉस, नाही असे चेंडू तुम्ही देऊ शकत, आणि नितीन सारख्या फलंदाजाला असे चेंडू देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मारण्यासारखं आहे. आणि स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये. थोडीशी दुखापत झाली आहे, छोटे मोठे दुखापत सातत्याने होतच असतात या मैदानावरती. आपण पाहिलं हे 40+ क्रिकेट आहे. आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव आयोजित 40+ आदर्श चषक ही स्पर्धा आपण आजच्या पहिल्या दिवसामध्ये आहोत. अंतिम सामना आहे. खूप चांगला एन्जॉयमेंट झाला. अतिशय चांगली स्पर्धा, ज्यांचं नाव आहे आदर्श, आणि त्यांचा आदर्श कायम राहिला आहे की जेणेकरून आम्ही जशी स्पर्धा करतो दुसऱ्यांनी सुद्धा तशीच करावी. कारण आयोजन नीट नेटकं आणि सुंदर कसं करावं हे पडले गावाला पूर्वीपासून ठाऊक आहे. आणि मैदानंसुद्धा अत्यंत चांगली असतात. त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटीची खूप मेहनत असते, कारण जरी 11, 12, 13 खेळाडू खेळत असले संघामध्ये तरी प्रत्येक टीममध्ये 4, 5, 6 लोक असतात. त्यांचीच खूप मेहनत असते. सातत्याने ते सर्वांचा आभार. उद्याचा पहिला सामना यूट्यूबच्या माध्यमातून जर ऐकत असाल कोपर संघ आणि वाकळण, आपण सकाळी ठीक लवकर रिपोर्टिंग करा, जेणेकरून आम्हाला 9:30ला पहिला सामना सुरू करायचाच आहे. आज खूप उशीर झाला आणि मधला कालसुद्धा गेला, कारण उद्या फायनल डे, एक सामना एक्स्ट्रा आहे, त्यामुळे सामने आपल्याला कव्हर करावे लागतील.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, याचा अपील केलाय, अपील अपील अपील. या पंचांचं बोट मात्र आकाशाकडे राहिलंय आणि फलंदाज बाद झाला. मगाशी षटकार आला आणि लगेचच कमबॅक केलंय, ते मात्र योगेश पाटीलने. अकरा धावसंख्येची 11 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. मग अशी एक षटकाराला मॅचमध्ये वापसी केली, मात्र लगेचच विकेट मिळाली. आणि आता 40+ बाहुबली हनुमान पाटील ज्यांच्या नावावरती रेकॉर्ड राहिला आहे 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा, ते खेळाडू आता मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत चांगला या ठिकाणी पाहतोय आपण क्रिकेट आज खेळत असताना सर्व क्रिकेटवीर, सर्व क्रिकेट रसिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट केली, सेकंडचा कॉल आहे. एकेरी धाव मिळाली. एकूण धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला 2. आणि आता धावा करायच्या ते एकूण आता 9. तिसरे षटकाला सुरुवात झाली. हो लो फुलटॉस या ठिकाणी गॅपमध्ये टाकायचा होता. क्षेत्ररक्षक पुढे सरकले. 102 मध्ये रूपांतर. काय घडलं या ठिकाणी? मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज बाद. हाको में इशारा ही नहीं हुआ. आणि काय घडलं? अगदी वेगाने जशी ट्रेन, बुलेट ट्रेन निघते तशी सरळ निघाली आणि अखेरकार रनआउटची विकेट मिळाली. आता मॅच मध्ये ट्विस्ट. प्रेशर, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो या टीमवरती. पाहायला मिळेल आता गोलंदाज श्याम भोईर. तिसरं षटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. जेव्हा 4 ओव्हरचा सामना असतो ना, तेव्हा तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असतं. त्याचं समोर ठेवून त्याला कमबॅक करण्याची संधी असते. त्यामुळे आता कमबॅक करेल का? नवीन बॅटर आल्यात मैदानामध्ये. संदीप एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय आणि एक धाव एकवटली गेली. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. अद्याप 7 धावसंख्येची गरज आहे. एका चौकार षटकार सामन्याला फिनिश करेल. एखादी विकेट पुन्हा एकदा उंबारली संघाला या मॅचमध्ये शिरकाव करून देईल. मग त्यासाठी हवे आहे तुम्हाला विकेट आणि देसाई संघाला हवा आहे एखादा चौकार षटकार. हनुमान पाटील भारदार शरीरयष्टी असलेला हे खेळाडू पाहायला मिळतात. बाहुबली 6 चेंडू 6 षटकार टोकण्याचा विक्रम अद्यापर्यंत त्यांच्या नावावरती. नितीनने सुद्धा गतवर्षी सुद्धा 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. हो ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट. एकच जामे. सचिन आहेत समोर. नशीब खाली राहिला. चेंडू अद्याप 6 धाबा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 8. चेंडू शिल्लक 8, धावा 6. कट करण्याचा प्रयत्न पहा मिळतो आपल्याला. कीपर बीट झाल्यात. चेंडू गेलाय डॉट. आता आणखीन एखादा
चेंडूची प्रतीक्षा असेल, कारण 7 मध्ये 6 बनवायचे आहेत. संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि अशा वेळेमध्ये पाहतोय आपण सामना अतिशय काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना पाहायला मिळतो. उत्कंठावर्धक मॅच. गेल्या मागच्या सामन्यामध्ये काही एकतर्फी सामने पाहिले मॅचमध्ये, मात्र आता हा सामना आपल्याला उत्कंठावर्धक पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा मॅच होईल का? फुल टॉस, फुल टोल वसूल करत असताना एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे. पहा सचिन भोईर चेंडूवरती वेगाडे आले. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं आणि रूपांतर केलं एकाच धावेने. त्यामुळे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि बनवायच्या त्या 5. 5 धावा कंपल्सरी बनवायच्या होत्या. मगाशी मी पण सांगितलं की एक फायटिंग टोटल स्कोर हा कमी आहे, मात्र कमी धावसंख्येवरती सुद्धा तुम्हाला सामने जिंकता येतात. त्याच्यासाठी तुम्हाला गेम प्लॅनिंग चांगलं बनवावा लागतो. हां, आणि हे बनवत असताना मात्र तुम्ही आता 5 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायच्या आहेत. हां, आणि आमचे नानादानी पोरांना खुश केलेलं आहे, कारण निश्चित पहा नावालीच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या होत्या नावाली संघाला, त्या मात्र त्याने दिल्या नव्हत्या. चला लवकर फिल्डिंग लावा आणि आता त्यांना 5 रोखायचे आहेत. सीताराम पाटील कारनामा करतील की काय एखादा चौकार षटकार मारून आपल्या होम ग्राउंडवरती सामना फिनिश करेल टीम वागेश्वर देसाई संघ? पहा मिळेल आता सामन्यामध्ये. 2 संघ एकमेकांसमोर ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे. ट्रॉफी कोणाकडे जाणार हे आज आत्ता ठरेल. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट डिलिव्हरी. वाह, जबरदस्त. मागचे काही चेंडू डॉट, एकेरी धावा, विकेट असंच काहीसं पाहायला मिळालं. 5 धावा, 5 बॉल 5. सामना होता कुठे आला कुठे, याचंच नाव क्रिकेट आहे. उलटफेर क्रिकेटमध्ये होतच असतात. त्यामुळे आता दोन्ही संघ आपले देव पाण्यामध्ये ठेवून असतील, कारण असे जेव्हा सामने येतात ना तेव्हा देवाचाच दावा करावा लागतो. आता 5 मध्ये 5. ओ, पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. मस्त मस्त गोलंदाजी, जबरदस्त. वाह, सीताराम पाटील. निश्चित सामने असे सामने दादा असतात ना तेव्हा क्रिकेट विजय हा क्रिकेटचा होत असते. येथे कोणता संघ सामना जिंकत नसतो, कारण दोन्ही संघ जिंकण्याच्या आशेने ईर्षेने आतमध्ये उतरलेले असतात. तुमची गेम प्लॅनिंग किती महत्त्वाची आहे ती तुम्हाला तेव्हा कळते. आणि आता इथे विजय होईल तो एखाद्या क्रिकेटचा, विजय होईल ते आमच्या आयोजकांचा, की ज्याने तुमच्यासाठी अतिशय चांगली स्पर्धा भरवली आहे. त्यामुळे तुम्ही येथे खेळू शकले, आपला परफॉर्मन्स दाखवू शकले. आता बनवायच्या त्या 4 मध्ये 5. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी सीताराम पाटील यांची पाहायला मिळते. सचिनला मात्र स्ट्राईकला बीट करून ठेवलं त्या फलंदाजाला संदीप. फुल टॉस आणि येथे फुल टॉल वसूल केलाय. कधीपासून याचीच प्रतीक्षा करत होते. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेला फुल टॉस आला आणि त्याच्यावरती काम तमाम झालं. हीच प्रतीक्षा होती. पॉवरफुल बॅट करत असताना सामना जिंकलाय तो मात्र जय वागेश्वर देसाई हे संघाने, आणि तो संघ पोहोचलाय फायनल मध्ये.